अर्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 ओवी अर्थ. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो, हे मधुसूदना, ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव आहे, अध्यात्म कशाला म्हणतात, आधिभूत आणि अधिदैव काय काय आहे, आधियज्ञ काय आहे, ते स्पष्ट करून सांगावे. अर्जुनाच्या या प्रश्नाच्या अगोदरच भगवान श्रीकृष्णाने उत्तर तयार ठेवले होते. सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, जे या सर्व फुटक्या आकारात ओतप्रोत भरलेले असून कोणत्याही वेळी गळत नाही, त्यांचा सूक्ष्मपणा शून्य आहे असे वाटेल, परंतु सूक्ष्मातिसूक्ष्म अशा प्रकारचे जे अतिसूक्ष्म, जे प्रपंचरूपी वस्त्राच्या गाळणीतून हलवले असताही गळत नाही, ते परब्रह्म आहे. आणि आकार म्हणजे शरीर हे जन्मास आल्याने परब्रह्म जन्मरूपी विकारात्मक धर्मात जाणत नाही. ते आकारात्मक शरीर नाश पावल्यावरही जे कधीही नाश पावत नाही, हे अशा रीतीने ज्या ब्रह्माची आपल्या सहज स्थितीने नित्यता असते त्यालाच अध्यात्म असे म्हणतात. मग निर्मळ आकाशात नाना रंगाचे ढग एकदम कसे उत्पन्न होतात व ज्याप्रमाणे कळत नाहीत, त्याचप्रमाणे त्या निराकार व विशुद्ध ब्रह्मात प्रकृती, महत्त्व, अहंकारादी भेदांनी ब्रह्मांडाचे आकार होऊच लागतात. परंतु कल्पनातीत विशुद्ध परब्रह्मरूपी माळ जमिनीवर, अर्थात मी बहुत प्रकारचा होईना अशा संकल्पाचा अंकुर उत्पन्न होतो व त्याला लागलीच ब्रह्मांडाचे पुष्कळ धोंडे दाट उत्पन्न होतात. प्रत्येक आकारात पाहू लागले म्हणजे तो मूळ बीजाने म्हणजे ब्रह्मानेच भरला आहे असे दिसते, आणि त्या ब्रह्मांडात किती जीव होतात व जातात याची गणनाही करता येत नाही. मग त्या ब्रह्मांडाच्या गोलातील अंशरूप प्रत्येक अंगापासून, जीवापासून असंख्यात आदिसंकल्प निर्माण होऊ लागले. अशा रीतीने सृष्टीचा विस्तार होऊ लागतो. परंतु दुसऱ्या कोणाशिवाय एकटेच परब्रह्म सर्वत्र भरलेले असून मायेच्या उपाधीने अनेक रूपाने नटून जणू त्याचे ठिकाणी अनेकत्वाचा पूर आल्याप्रमाणे भासते. त्याचप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी विश्वाची रचना कारण नसता उगीच होते. त्यात विषमत्व कुठून आले हे समजत नाही, परंतु ते पाहू गेले असता प्रसवणाऱ्या योनीचे लक्षावधी प्रकार उत्पन्न झालेले दिसतात. या व्यतिरिक्त नाना प्रकारच्या जीवभावरूपी पालवीच्या विस्ताराची गणनाच करता येत नाही. हे सर्व कोण प्रसवते हे पाहू गेले असते मूळ शून्य म्हणजे मायाच आहे. म्हणून मुळात याचा करता कोणी दिसत नाही आणि शेवटी काही कारणही दिसत नाही व मध्येच कार्यच आपोआप वाढवायच लागते. अशा प्रकारे अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्या वाचून हा प्रत्यक्ष दिसणारा आकार उत्पन्न होतो. असा उत्पत्तीचा जो व्यापार, त्याला कर्म असे नाव आहे. आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही संक्षेपणा सांगतो. ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात आणि लय पावतात, त्याचप्रमाणे ज्यांचे अस्तित्व लटके वरवर असते व वस्तुतः न होणे हेच ज्याचे खरे स्वरूप आहे व ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन फक्त इंद्रिय गोचर रूपाला आणतात, जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने असते, त्यांच्याच संयोगाने पंचकरणानेच दृष्टीस पडते व पंचमहाभूतांच्या वियोगकाली लय पावते, असे जे नाव रूपाधिक त्याला अधिभूत असे म्हणतात. आता अधिदैवत म्हणजे काय? अधिदैवत म्हणजे पुरुष असे समजावे. तो कसा, तर जो प्रकृतीने उत्पन्न केलेल्या व मिळविलेल्या भोगांचा उपभोग घेतो, जो बुद्धीचा प्रकाशक, इंद्रियरूप देशाचा अधिपती व शरीराच्या अंतःकाली संकल्परूप पक्षांचा राहण्याचा किंवा विसावा घेण्याचा वृक्ष, जो तत्वतः प्रत्यक्ष परमात्माच आहे, परंतु दुसरा म्हणजे स्वतःच भिन्न समजू लागला, कारण अहंकाररूप निद्रेत निजल्यामुळे ज्याला द्वैत प्रतीतिरूप स्वप्नातील खटपटीने संतोष व शीनही होतो, आणि ज्याला सहजच जीव या नावाने हाक मारावी व जो पंच महाभूतात्मक शरीररूपी घरातील मुख्य देवता आहे, म्हणून त्यास अधिदैवत समजावं. आता पंडुकुमारा याचे शरीररूप गावात जो शरीर भावाला देहतादात्म्याला नष्ट करतो, तो या शरीरातील अधियज्ञ मी आहे. इतर अधिदैव व अधिभूत तेही सर्व खरोखर मीच आहे. परंतु उत्तम कसाचे सोने हिनकसाला मिळविल्यावर ते डागलग कमी प्रतीचं होत नाही का? तरी पण त्या सोन्याचा उत्तमपणा मळून कमी होत नाही. ते किडाळाच्या भागास मिळून हिनकसही होत नाही, परंतु जोपर्यंत हिनकसाच्या एकत्र संबंधाने असते तोपर्यंत त्याला डागलग असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे अधिभूतादी हे सर्व अज्ञानाच्या पदराने जोपर्यंत झाकलेले आहेत तोपर्यंत वेगळे आहेत असे मानले पाहिजेत. तोच अज्ञानाचा पडदा गेल्यामुळे भेदभावाची मर्यादाच नष्ट होते.
मग ते एक होऊन मिळतात असे जर म्हणावे तर ती मूळची काय दोन आहेत का? केसाचा गुंडाळा असून त्याचवर स्फटिकाची शिळा ठेवली तर शिळाच्या वरच्या दृष्टीने पाहू गेले असता जशी भेगाळलेली दिसते, त्याप्रमाणे अहंकार नाहीसा झाला म्हणजे ऐक्य हे मूळचेच आहे व ऐक्य खरोखर जेथे प्रत्ययास येते तो अधियज्ञ मीच आहे. आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यज्ञाच्या कर्मापासून झालेले आहोत, असे पूर्वी 4थ्या अध्यायात तुला सांगितले. तोच हा अधियज्ञ आहे. तो अधियज्ञ जीवांचा विसावा आहे, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. तुला तो मी स्पष्ट करून सांगतो. प्रथम वैराग्यरूप इंधनाच्या पूर्णतेने चांगला पेट घेतलेल्या इंद्रियरूप अग्नीमध्ये शब्दादी विषयरूप द्रव्याच्या आहुती देऊन मग वज्रासन हीच कोणी भूमिका तीच शुद्ध करून शरीररूपी मांडवामध्ये मूळ बंध मुद्रेचा चांगला ओटा तयार करतो. त्या ठिकाणी इंद्रिय निग्रहरूप अग्नीच्या कुंडात इंद्रियरूप विपुल होमद्रव्य घालून योग मंत्राने यजन करतात. मग मन प्राण व यांचा निग्रह हीच कोणी एक होमाच्या द्रव्याची तयारी हिने धूररहित असा जो निर्दोष ज्ञानाग्नी त्याला संतोषित करतात. याप्रमाणे हे वर सांगितलेले सर्व साहित्य ज्ञानरूपी अग्नीत समर्पण करून मग ते ज्ञान ज्ञेयात ब्रह्मात लय पावते. नंतर निव्वळ ज्ञेय असे जे ब्रह्म ते स्वरूपाने एकटे उरते त्यालाच अधियज्ञ असे नाव आहे. असे ज्यावेळेस सर्वज्ञ श्रीकृष्ण बोलतात न बोलतात तोच महाबुद्धिमान असा जो अर्जुन त्याच्या ते ध्यानात आले. हे अर्जुनाला ब्रह्म समजले असे देवाने जाणून ते म्हणाले, तू फार उत्तम प्रकारे ऐकतो आहेस. असे श्रीकृष्ण बोलताच अर्जुनही संतोषित होतो. तान्ह्या मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे आणि शिष्याच्या पूर्ण कृतार्थ होण्याने आपण कृतार्थ व्हावे हे एक जन्मदात्री किंवा सद्गुरूच जाणतात. अर्जुनाच्या पूर्वीच अर्जुनाच्या बोधाकडे पाहिल्याबरोबर श्रीकृष्णाच्या अंगी सात्विक भावांचा समुदाय उत्पन्न होऊन तो मावेनासा झाला. परंतु देवांनी तो आपल्या बुद्धीने सावरून मग पूर्णतेस पावलेल्या सुखाच्या सुगंधाप्रमाणे किंवा शांत झालेल्या अमृताच्या लाटांप्रमाणे कोमल आणि सरळ असे बोल ते बोलू लागले. मग श्रीकृष्ण म्हणतात, श्रवण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना ऐक. बाबा रे, माया जळण्याची संपून गेली म्हणजे मग तिला जाळणारे ज्ञानही तेथे जळून जाते. आताच ज्याला अधियज्ञ म्हणतात म्हणून जे मी आपले स्वरूप सांगितले त्या मला जे जिवंतपणी जाळल्यामुळे प्राणांतसमयी मला जाणतात. कारण देहादी अनात्म पदार्थ मिथ्या मानून स्वतःच्या ठिकाणी स्वतःच आत्मरूप ब्रह्मरूप होऊन जातात. एखादे घर आकाशाने भरून आकाशातच जसे असते त्याप्रमाणे यावरील अनुभूतीरूप माझ घरातील त्यांची निश्चयरूप खोली असते. ती त्यात झोप आली म्हणून त्याला ब्रह्माशिवाय बाह्य विषयांचे वा देहादिकांचे स्मरण होत नसते. अशा प्रकारे अंतर्बाह्य ऐक्य भरलेले असून जो मद्रूप होऊन राहिला आहे तो बाहेरील पंच महाभूतांच्या खपल्याही त्यास न कळताच पडून जातात. जे शरीर जिवंत असताही त्याच्या उभेपणाची जो जाणीव किंवा परवा बाळगीत नाही त्यास ते शरीर पडल्यावर त्याचे दुःख वा संकट काय होणार म्हणून केव्हाही अनुभूतीच्या पोटातले पाणी हलत नाही. ती प्रतीती जणू ऐक्यरसाचीच ओतलेली आहे किंवा अविनाशीपणाच्या हृदयात घातलेली आहे की काय, किंवा ती प्रतीत ऐक्याच्या पूर्णानंद समुद्रात जणू धुतली आहे म्हणून ती मळत नाही. पाण्यात घट बुडाला असता तो आत व बाहेर पाण्यानेच भरलेला असतो, पण दैवगत्या जर तो मागाहून पाण्यातच फुटला तर त्यातील उदक फुटते काय, किंवा सर्पाने कात टाकली किंवा एखाद्याने उष्णतेमुळे वस्त्र फिडून टाकले तर त्यामुळे अवयवात काही बिघाड होतो का? त्याप्रमाणे वरवर दिसणारा हा मिथ्या शरीररूपी आकार जरी नाश पावला तरी त्याशिवाय अधिष्ठान ब्रह्मवस्तू जी मूळची सर्वत्र भरलेली आहे ती ब्रह्मवस्तूच जर बुद्धी झाली तर मग आता ती बुद्धी कशी बरे डगमगेल. म्हणून अशा रीतीने अंतःकळे मला जाणत असता जे देह सोडतात ते मद्रूप होतात. एरवी साधारण नियम असा आहे की मरण येऊन ठेपले असता अंतःकरणाने जे स्मरण केले त्या गतिप्रत तो पावतो. ज्याप्रमाणे कोणी एखादा भयभीत मनुष्य वाऱ्यासारखा पळत असता मार्गात दोन्ही पाय निसटून अवचित आडात पडला, त्या स्थितीत त्याला पडण्याच्या अगोदर अन्य उपाय नसल्यामुळे पळण्याचा वेग आवरून धरणे पडणे चुकविण्यासाठी वेळ मिळाला नाही म्हणून पडावेच लागते. त्याप्रमाणे मृत्यूसमयी जीवासमोर जी काही एक वस्तू उभी राहते त्याप्रमाणे त्यास व्हावे लागते. ती वस्तू होणे मग कोणत्याही उपायाने चुकत नाही आणि मनुष्य जागा असतो त्यावेळी त्याच्या मनात ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेच त्याला बहुधा डोळ्या लागल्याबरोबर स्वप्नात दिसू लागते. त्याप्रमाणे जिवंत असताना अंतःकरणात जी गोष्ट आवडीने राहत असते त्याविषयीच आवड
त्याविषयीची आवड अंतकालच्या समयी वृद्धिंगत होते आणि मरणाच्या वेळी ज्या गोष्टीची आठवण होते त्याच गतीला तो मरणानंतर पावतो. म्हणून नेहमी माझे स्मरण करत जा. डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानाने जे ऐकावे किंवा मनाने जे चिंतावे अथवा वाचेने जे बोलावे, या रीतीने सर्व व्यवहार आत व बाहेर मीच करून घाल असे केले असता सर्वत्र सर्व काळी मीच परमात्मा आहे असे सहज तुला दिसेल. अर्जुना, याप्रमाणे सर्व गोष्टी मद्रूप आहेत असे झाले म्हणजे मग देह गेला तरी मरणार नाहीस, तर मग युद्ध केले असता तुला भय कसले आहे? तू मन आणि बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मग मद्रूपच होशील. हे प्रतिज्ञापूर्वक तुला मी सांगतो. हेच कशाने होईल असा जर तुझ्या मनात संशय येत असेल तर अगोदर याचा अभ्यास करून पहा, आणि जर मी म्हणतो तशी स्थिती प्राप्त झाली नाही तर मग तू माझ्यावर खुशाल रागव. याकरिता याच अभ्यासाबरोबर चित्ताची चांगल्या रीतीने सांगडगाठ घाल. ज्याप्रमाणे पांगळाही प्रयत्नबलाने पर्वतही चढू शकतो, त्याप्रमाणे नेहमी ब्रह्माभ्यासाने आपल्या चित्ताला परमात्म्याचा छंद लाव. मग शरीर राहो अथवा जावो, अनेक गतीला पावणारे असे जे चित्त ते जर आत्म्याला वरील तर मग देह गेला की आहे याची आठवण कोण करील? हे पहा, नदीच्या ओघाने समुद्रात जाऊन मिळालेले जे पाणी ते मागे काय चालले आहे म्हणून पाहण्याकरता परतत नाही, त्याप्रमाणे हे चैतन्य स्वरूप झाले म्हणजे जन्ममरणांच्या यातायाती सहजच सदाच्या चुकतात, कारण ते चैतन्य नित्य निरतिशय आनंदघन असे आहे. परमानंद कसा आहे म्हणशील तर ज्याला कोणताच आकार नाही पण अस्तित्व आहे, ज्यास जन्म नाही व तत्सापेक्ष मरणही नाही, कारण सर्व व्यापक सर्व रूप असल्यामुळे सर्वपणाने पाहते, जे आकाशाहूनही पुरातन आहे, जे परमाणूपेक्षाही लहान अवयव सूक्ष्मातिसूक्ष्म आहे, ज्याच्या सान्निध्याने विश्वाची हालचाल होते, जे या सर्वास प्रसवते, ज्याच्या योगाने विश्व जगते, सत्ता स्फूर्ती रहित असल्यामुळे ते अधिष्ठान चैतन्याच्या सत्तेने सत्तावान आहे व चैतन्याच्याच प्रकाशाने प्रकाशित होते. त्यातही सत्ता स्फूर्तीच्या विश्वाच्या ठिकाणी संसर्गाध्यास होतो, अर्थात अध्यासिक संबंध संभवतो व तर्क ज्यास भीतो. विशेष चैतन्याच्या ठिकाणी व्याप्ती लिंगाधिकाचा अभाव असल्याकारणे तो अनुमान रूप तर्कास अविषय आहे, कारण जे अचिंत्य म्हणजे मनासही अविषय आहे. वाळवी विस्तावात जशी लागत नाही, प्रकाशात जसा अंधार शिरत नाही, तसा स्वरूप प्रकाशात अज्ञान अंधकाराचा लाग नाही. जो स्वभावता ज्ञान प्रकाशाचा दिवस असूनही तेथे चक्षुष अंधारच असतो. जे निर्मळ अशा सूर्यरूपी कणांची राशी असून ब्रह्म ज्ञानास नित्य उदित नित्य अपरोक्ष रूप आहे व ज्या अद्वै चैतन्य रूप दिवसाला अस्तमनाचे आडनाव सुद्धा नाही, असा त्या अव्यंग म्हणजे कोणतेच व्यंग नसलेल्या ब्रह्माला जाणून मरणकाल समीपाले असता जो एकाग्र स्थिर चित्ताने त्याचे स्मरण करतो, बाहेर शरीराच्या ठिकाणी पद्मासन घालून उत्तरेस तोंड करून बसून आणि योगाभ्यासाच्या क्रमात प्राप्त झालेले सुख अंतःकरणात साठवून अंतर्यामी एकाग्र चित्ताने व स्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण उत्साहपूर्वक त्वरित मिळविण्याकरिता संपादिलेल्या योगाच्या द्वारे सुषुम्ना नाडीच्या मध्यमार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रात जाण्याकरता तो निघतो. तेथे प्राण व चित्त यांची संगती आहे असे उगीच वरवर बाह्यत्कारे दिसते आणि प्राणवायू मूर्ध्नी आकाशात प्रवेश करतो, परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला व अंतःकरणात भक्तिभावाने भरलेला व जो योगाच्या बळाने आवरलेला असा तयार होऊन तो प्राणवायू चेतनास नाहीसे करून भ्रुकुटीमध्ये संचार करतो. ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेतच लय पावतो त्याप्रमाणे तेथे लय पावतो. किंवा मडक्याखालील झाकलेला दिवा केव्हा काय झाला मडक्याखालील झाकलेला दिवा केव्हा काय विझला हे ज्याप्रमाणे समजत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, जो आपला देह ठेवतो तो पुरुष जो केवळ परब्रह्म, ज्याला परमपुरुष असे नाव आहे, असे जे माझे निज स्वरूप आहे ते होऊन राहतो. जे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानाचा शेवट आहे व त्या सगळ्या ज्ञानाची केवळ खानच आहेत, अशा बुद्धिमान ज्ञानीपुरुषांनाही ज्याला ब्रह्मस्वरूपास अक्षर असे म्हटले आहे, प्रचंड वाऱ्यानेही जे नाहीसे होते नाही ते एक खरोखरच गगन आहे. नाहीतर त्या प्रचंड वाऱ्यापुढे जर ढग आले असते तर ते कसे टिकते? त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले ते क्षर आहेत. मग जे वृत्ती ज्ञानात जाणण्यास अशक्य म्हणजे विषय त्याला सहजच अक्षर
म्हणून वेद पारंगत वेदज्ञ पुरुष ज्याला अक्षर ब्रह्म असे म्हणतात व जे मायेच्या पलीकडील असून सच्चिदानंद रूप आणि ज्यांनी विषयाचे विष लवंडून इच्छा टाकून सर्व इंद्रियांना प्रायश्चित्ताने शुद्ध करून देहरूपी झाडाच्या तळी बसलेले आहेत, याप्रमाणे जे विरक्त पुरुष आहेत तेही ज्याची नेहमी वाट पाहतात व जे नेहमी निरीच्छ लोकांना अतीव प्रेम आहे, ज्याच्या आवडीकरिता योगीजन ब्रह्मचर्य आदी संकटे जुमानीत नाहीत व निष्ठुरपणाने निग्रहाने इंद्रियास दीन करतात, असे जे दुर्लभ पद ज्याचा अंत नाही व ज्याच्या अलीकडील तीरावरच वेद गटांगळ्या खात राहिले, म्हणजे जे वेदालाही विषयत्वाने जाणता आले नाही, त्या जाणून मी सांगितल्याप्रमाणे जे देह ठेवतात ते त्या पदाला प्राप्त होतात. म्हणून पार्था, त्याच स्थितीबद्दल आणखी एक वेळ तुला सांगतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, हे श्रीगुरु, मी आपल्यास आता हेच विचारणार होतो. तो इतक्यात आपण माझ्यावर सहज कृपा केली, तर महाराज कृपा करून सुरुवात करावी. परंतु जे सांगाल ते सोप्या रीतीने मात्र सांगा. त्यावेळी त्रिभुवन दीप जे श्रीकृष्ण ते म्हणाले, तुझा अधिकार आम्ही ओळखीत नाही का? तुला समजेल असे संक्षेपाने सांगतो. तर अगोदर या मनाची बाह्य विषयाकडे हिंडण्याची जी स्वाभाविक सवय आहे ती सहज मोडून ते मन आत्मचिंतन करणाऱ्या हृदयडोहात निमग्न होऊन राहील असे कर. परंतु सर्व इंद्रियाच्या द्वारातील निग्रहरूपी कवाडे बंद केलीस तरच ही गोष्ट घडेल. ते झाले म्हणजे मग मन सहजच कोंडले जाऊन हृदयातच स्वस्थ राहील. ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला मनुष्य आपले घर सोडित नाही, त्याप्रमाणे अर्जुना चित्त स्थिर झाले असता मग प्राणवायूचा प्रणवच करावा. प्राणायामपूर्वक ओंकाराचे ध्यान करावे, म्हणजे प्राण प्रणवरूप होतो. मग प्राणवायू क्रमाक्रमाने सुषुम्ना नाडीने मूर्ध्नी आकाशापर्यंत जाणावा. तेथे आकाशात प्राणवायू मिळतो न मिळतो अशा स्थितीत तोपर्यंत धारणाशक्तीच्या बलाने धरावा की जोपर्यंत ओंकार, अकार, उकार व मकार या 3 मात्रात अर्धमात्रेत ओंकार बिंदूत लय पावल्या नाहीत, तोपर्यंत तो वायू मस्तकाकाशात स्थिर करावा. नंतर अर्धबिंबात मात्रात्रयांचे ऐक्य झाले असता जसा ओंकार शोभतो तसा तो प्राण मूर्ध्न्याकाशात लय पावून शोभतो. त्याबरोबर ओंकाराचे स्मरण बंद पडते आणि तेव्हाच प्राणवायूचा शेवट होतो. मग ओंकाराच्या स्मरणांती जे पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप तेच एक उर्वरित राहते. म्हणून जे एकाक्षर ब्रह्म आहे, प्रणव हे एक ज्याचे नाव आहे व ते माझे मुख्य परमस्वरूप असून त्याचे स्मरण करीत असता जो अशा स्थितीत देहत्याग करतो तो निश्चयाने माझ्यापर्यंत पोचतो. त्याला माझ्या प्राप्तीशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट साध्य करण्याची नाही. अर्जुना, कदाचित तुझ्या मनात जर अशी शंका येईल की मरणसमयी हे स्मरण करावे हे खरे, पण अंतकाली हे स्मरण कशाने होणार? कारण जीविताचे सुख नाहीसे होऊन व इंद्रिय शिथिल होऊन संकटात पडल्यावर आत व बाहेर मृत्यूचिन्हे उघड दिसू लागल्यावर त्यावेळेस कुणी उठून बसावे? इंद्रियाचे संयमन कुणी व कसे करावे? आणि कोणत्या अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण करावे? अशा संशयास तू आपल्या अंतःकरणात कदाचित थारात दिसील, पण तसे करू नको. कारण माझी जो नित्य सेवा करतो त्याच्या मरणसमयी मी त्याचा दास बनून राहतो. जे विषयाला तिलांजली देऊन विषयांविषयी होणाऱ्या इच्छा प्रवृत्तींना बिडी घालून आवरून व मला हृदयात साठवून त्या माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात, त्यांना त्या समाधानात क्षुधा, तृषा वगैरेची आठवणही राहत नाही. मग गरीब बिचारा नेत्राधिकांची तेथे काय किंमत? अशा रीतीने निरंतर माझ्या ऐक्यरूपास पावलेले, आपल्या अंतःकरणात माझ्याशी तल्लीन झालेले व मद्रूप होऊन माझीच सेवा भक्ती करणारे त्यांचा देह पडण्याचा काळ समीप यावा त्यावेळी त्यांनी माझे स्मरण करावे आणि नंतर जर मी त्यास पावावे तर मग त्यांनी पूर्वी जी माझी उपासना केली तिचा काय उपयोग? हे पहा, संकटाच्या वेळी अडल्यामुळे एखाद्या गरीब दीन मनुष्याने मोठ्या काकुळतेने देवा धाव रे धाव असा माझा धावा केला तर त्याचे दुःख निवारण करण्याकरता मला धावत जावे लागते. आणि माझे जे भक्त आहेत त्यांची जर तीच अवस्था असेल तर मग त्यांनी माझ्या भक्तीचा एवढा हव्यास का करावा? म्हणून अशा संशयात्मक अभिप्रायाचे नाव देखील काढू नको. ते ज्यावेळी स्मरण करतात त्यावेळी त्यांनी माझे स्मरण केल्यावर मग मी प्राप्त व्हावे एवढेही ओझे माझ्या मनाला सहन होत नाही. अशा प्रकारे आपण ऋणाईत झालो आहो हे पाहून त्यातून आपण उतराई होण्याकरता मी आपल्या भक्तांच्या देहाच्या अंतकाली त्यांची सेवा करतो. देहांती प्राप्त होणाऱ्या विकलतेचा, ग्लानीचा संबंध माझ्या त्या आवडत्या भक्ताला कदाचित लागेल, पण लागू नये म्हणून मी त्याला आत्मबोधरूपी पिंजऱ्यात ठेवतो. शिवाय त्या पिंजऱ्यावर मी माझ्या स्मरणाचे आल्हादकारक
अशी सावली करतो आणि अशा प्रकारे ज्यांची बुद्धी नेहमी माझ्या ठिकाणी स्थिर असते त्यांना मी आपल्या स्वरूपी आणतो. म्हणून देहाच्या अंतकालचे दुःख, संकट माझ्या भक्तास कधीही पडत नाही व जो माझा भक्त आहे त्याला मी सुखाने आपल्याकडे आणतो. आत्म्यावरील देहरूपी गवसणी काढून टाकून व वरवर मिथ्या असणारे अहंकारूपी धूळ झाडून केवळ भगवत प्राप्तीची शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन मी माझ्या भक्ताच्या आपल्याशी ऐक्य करतो. आणि भक्तालाही देहात असतानाच विशेषतः देह तादात्म्याचा पत्ता नसतो, म्हणून देह त्याग करताना त्या शरीराची व आपली ताटातूट होते याबद्दल त्यास खेद असा मुळी वाटत नाही. कारण देहाच्या अंतसमयी मी पावावे आणि आपले स्वरूपाप्रत न्यावे असेही नाही, कारण त्यांच्या देहपाताच्या पूर्वीच ते माझ्याशी मद्रूप झालेले असतात व त्यांचा तसा निश्चयही असतो. याशिवाय त्यांच्या त्या शरीररूप पाण्यात आत्मा आहे असे वरवर दिसते खरे, परंतु तो प्रतिबिंबाप्रमाणे मिथ्या आहे. ज्याप्रमाणे चंद्राचे चांदणे जरी पाण्यात पडलेले दिसले तरी खरोखर पाहू गेले असता चंद्राच्याच ठिकाणी ते असते. अशा बोधाने माझ्याशी जे मरणाच्या पूर्वीच मत्स्वरूप प्राप्तीने युक्त झालेले आहेत त्यांना मी नेहमी जवळ सहज नित्य प्राप्त आहे, म्हणून ते मरणानंतर निश्चयाने मद्रूप होतात. शरीराची काय दशा आहे पहा. जे शरीर क्लेशरूपी झाडांचे बन व अध्यात्मादी तापत्रयरूपी अग्नींची शेगडी, जे मृत्यूरूप कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे, जे दरिद्रेस प्रसवणारे आहे, जे मृत्यूस भयास वाढविणारे आहे, जे सर्व दुःखांचे पुरेसे भांडवल आहे, जे वाईट बुद्धीचे उत्पत्तीस्थान आहे व जे पूर्वजन्मीच्या वाईट कर्माचे फळ आहे, जे भ्रांतीचे केवळ मूर्तिमंत स्वरूप आहे, जे स्वरूपाची बसण्याची बैसक आहे, जे अहंकारादी विकाररूपी झाडाचा बगीचा आहे, जे सर्व व्याधीचे वाढलेले ताटच आहे, जे काळाचा चघळून टाकलेला उष्टा खिचडा आहे, जे आशेचे मूर्त अंगलोट आहे, जे स्वभावता जन्ममारणाची वाहती वाट आहे, जे भ्रांतीचे भरलेले व संशयाचे ओतलेले विंचवाचे पेव आहे, जे वाघाचे वसतिस्थान आहे, जे वेश्यांचे मित्रत्व म्हणजे मनाला वेश्यांप्रमाणे वरपंग मोह घालणारे, जे विषयांचे ज्ञान करून देणारे असे उत्तम यंत्र आहे, जे जखिनेचा दिखाव कळवळा आहे, जे निवलेल्या विषाचा घोट आहे, जे वरून स्नेह भावाचे सोंग घेऊन वागणाऱ्या चोरांचा मिळविलेला विश्वास आहे, जे कोडाने ग्रस्त झालेल्या मनुष्याचे आलिंगन आहे, जे महाविषारी सर्पाच्या अंगाप्रमाणे मऊपणा असून जे पारद्याचा साहजिक गायनाप्रमाणे मधुर आहे, जे वैऱ्यांच्या पाहुणचाराचा मेजवानी आहे, जे दुर्जनांनी केलेल्या आगत स्वागत आहे, जे वैऱ्याच्या पाहुणचाराची मेजवानी आहे, जे दुर्जनांनी केलेले आगत स्वागत आहे, जे अनर्थाचा समुद्र आहे, जे स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे, जे मृगजळाचे पाण्याने भरास आलेले वन आहे, जे धुराच्या रंजाने बनविलेले आकाश आहे, असे जे हे शरीर ते भक्त पुरुषांना पुन्हा प्राप्त होत नाही. कारण माझे जे अपरिच्छिन्न स्वरूप तत्स्वरूपच ते भक्त होऊन राहिले आहेत. सहज विचार करून पाहिले तर ब्रह्मपणाचा थोरपणा लाभला तरीही वारंवार येणारे पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत, परंतु मेलेल्या मनुष्याचे जसे पोट दुखत नाही किंवा जागृत झाल्यावर जसे स्वप्नातल्या महापुरात कोणी बुडत नाही, त्याप्रमाणे जे मद्रूप म्हणजे परमात्मा स्वरूप झाले ते पुन्हा संसाराने लिप्त होत नाहीत. सहज विचार करून पाहिले तर 14 भुवनांचा जो शिरोभाग, जे सप्तचिरंजीवामध्ये अग्रभागी असणारे व त्रैलोक्यरूप पर्वताचे शिखर जे त्रिभुवन, त्या ब्रह्मलोकाच्या एका दिवसातील एका प्रहारापर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही. कारण त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्राची पंगत उठते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाचे प्रमाण असे आहे, जेव्हा 4000 युगे वेळा जातील तेव्हा ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवस होतो आणि तशीच 1000 चौकड्याची एक रात्र होते. एवढा मोठा दिवस व रात्र जेथे आहे तेथे जे भाग्यवान पुरुष आहेत ते त्या कालात मरत नाहीत व त्या दिवस रात्री जे पाहतात ते स्वर्गलोकातील चिरंजीव होतात. एरवी जेथे मूळ देवाचा राजा असणाऱ्या इंद्राची दशा अशी आहे की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात, तेथे इतर देवांची काय कथा, विशेष नवल काय सांगावे. परंतु ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहारांना जे आपल्या डोळ्यांना पाहतात त्यांना अहोरात्रवीत म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला एका रात्रीला जाणणारे असे म्हणतात. ज्यावेळेस त्या ब्रह्मलोकी दिवस
उगवतो त्यावेळेस अव्यक्त मायेत लीन असलेले विश्व आकारास येते. ते अशा रीतीने उत्पन्न होते की त्याची मोजदाद कोठेही करवत नाही. पुढे त्या दिवसाचे 4 प्रहर संपल्यावर व विश्वरूप आकार समुद्र नाहीसा होतो आणि पुन्हा पहाट झाली म्हणजे पहिल्याप्रमाणे हा आकार समुद्र भरू लागतो. शरद ऋतूच्या आरंभी अभ्रे आकाशात नाहीतसे होतात आणि नंतर तीच ग्रीष्म ऋतूचे शेवटी जशी पुन्हा उत्पन्न होतात त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय 4 युगे 1000 वेळाचे काळाचे निमित्त कारण असे तोपर्यंत उत्पन्न असतात. मागाहून ब्रह्मदेवाच्या रात्रीची वेळ झाली असता हे विश्व पुन्हा अव्यक्त मायेत लय पावते. तीही पूर्वोक्त 1000 चौकड्यांची रात्र काल गेल्यावर उदयकाली पुन्हा जगात पूर्ववत उत्पन्न होऊ लागते. अशा रीतीने विश्वाची रचना होते. हे सांगण्याचा काय उद्देश म्हणशील तर या ब्रह्मदेवाच्या एका दिवसात आणि एका रात्रीत जगाची उत्पत्ती आणि प्रलय होतो. त्याच्या थोरपणाची योग्यता कशी आहे म्हणून पाहू गेले तर तो ब्रह्मदेव सृष्टीचे बीजाचे भांडार आहे, तरी पण तोही जन्ममरणाच्या मापाचा शीख कळस आहे. हे धनुर्धरा, सहज विचार करून पाहिले तर ही त्रैलोक्य सृष्टी म्हणजे त्या सत्यलोकाचा पसारा असून ब्रह्मदेवाचा दिवस उगवल्याबरोबर हा एकसारखा मानला जातो. मागाहून रात्रीचा समय प्राप्त झाला असता तो आपोआप अव्यक्तात लय पावतो व हे पंचभूताधिक ब्रह्मदेवाच्या आज्ञेने सहज जिथल्या तिथे लय पावून साम्यास येतात. ज्याप्रमाणे वृक्षपण हे बीजरूपात सामावते किंवा मेघ हे आकाशात लीन होतात, त्याप्रमाणे ज्या ठिकाणी प्रकृतीच्या ठिकाणी सर्व वस्तूंच्या अनेकत्वाचा समावेश होतो त्यासच साम्य असे म्हणतात. त्या साम्यात न्यून अधिक असे काही दिसत नाही म्हणून त्यास भूते हे नाव देता येत नाही. त्यावेळी जरायुजादी भाषा नाही. ज्याप्रमाणे दुधाचे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव पातळपणाचे रूप ही नाहीसे होते, त्याप्रमाणे आकाराचा नाश झाल्याबरोबर जगाचे जग पण नाहीसे होते. परंतु ज्यापासून हे झाले आहे ते माया विशिष्ट ब्रह्मचेतन तसेच्या तसेच असते, तेव्हाच त्याला व्यक्त सापेक्षतेने सहजच अव्यक्त असे म्हणतात आणि प्रत्यक्ष गोचर साकार होते त्यावेळी त्यालाच व्यक्त म्हणतात. व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही नावे एकाच्यामुळे एक दाखविणाऱ्या अशी सापेक्ष स्वरूपाची आहेत. परंतु खरे पाहू गेले असता शुद्ध निरपेक्ष अव्यक्त चैतन्य दृष्ट्या दोन्ही भावना आहेत. ज्याप्रमाणे अलंकार आटल्यावर त्या आटलेल्या आकाराला लगड म्हणतात, पुढे त्याचे अलंकार बनविल्यावर तो घनाकार व लगड हे नाव नाहीसे होते. लगड व अलंकार हे दोन्ही रूपांतरे जशी एका साक्षीभूत आधारभूत सोन्यावर होतात, त्याप्रमाणे व्यक्त व अव्यक्त हे दोन्ही विचार निरपेक्ष अव्यक्त ब्रह्माच्याच आश्रयावर होतात. ते ब्रह्म तर व्यक्त नाही आणि तत्सापेक्ष अव्यक्तही नाही, नित्य नाही आणि अनित्यही नाही. ते ब्रह्म ह्या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितीच्या पलीकडचे असून अनादिसिद्ध आहेत. ते ब्रह्म विश्वाकार होऊन राहते, परंतु विश्व पण लयाला गेले तरी ते स्वरूपतः लय पावत नाही. ज्याप्रमाणे पाटीवरील अक्षरे पुसून टाकली तरी त्यांचा अर्थ म्हणजे त्यापासून होणारा शब्दबोध पुसला जात नाही. उदकावर तरंग उत्पन्न होतात व जातात, परंतु तेथे आधारभूत असे उदक हे सदाचेच असते. त्याप्रमाणे भूते नाहीशी झाली असता त्यास अधिष्ठानभूत असणारे अविनाशी परब्रह्म नाश पावत नाही किंवा आटल्या जाणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते, त्याप्रमाणे मृत्यू पावणाऱ्या जीव शरीरात जे ब्रह्म अमर आहे. ज्याला कौतुकाने अव्यक्त म्हटले तर त्याची स्तुती केली असे वाटत नाही, कारण जे मन व बुद्धी यांना विषय होत नाही. म्हणून जे आकाराला आले असताही ज्यांचे निराकार पण जात नाही व आकाराचा नाश झाले असताही त्याची नित्यता बिघडत नाही, म्हणून ज्याला अक्षर म्हणजे नाश न पावणारे असे म्हणतात, त्या अर्थाचा अक्षर म्हणण्यानेच बोधही उत्पन्न होतो. त्याच्या पलीकडे कशाचाही विस्तार दिसत नाही, म्हणून याचेच नाव परमगती आहे. परंतु ते या संपूर्ण शरीररूपी नगरात व्यापून राहिलेले असून निजल्याप्रमाणे उदासीन आहे, कारण की ते कोणताही व्यापार करीत नाही किंवा करवितही नाही. म्हणून अर्जुना, एरवी शरीराचे जेवढे म्हणून व्यापार आहेत त्या व्यापारात एकही व्यापार थांबत नाही. जर 10ही इंद्रियाचे व्यापार सुरू आहेत, विषयरूपी बाजार उघडून मनाच्या चव्हाट्यावर व्यापार सुरू झाल्यावर त्यापासून होणाऱ्या सुखदुःखरूपी प्राप्तीतील राजहक्काचा मुख्य हिस्सा अंतर्यामी अंतःकरण विशिष्ट जीवालाही प्राप्त होतो. परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे त्याच्या राज्यातील व्यापार थांबून राहत नाही, तर त्याची प्रजा आपापल्या इच्छेने व्यापार करीत असतात, त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया किंवा मनाची संकल्प विकल्पात्मक घेण्या देण्याची क्रिया
इंद्रियाचे व्यवहार करणे व प्राणवायूचे चलनवलन पावणे हे सर्व देह व्यापार त्याने न करविता आपोआप व्यवस्थित होत असतात. ज्याप्रमाणे स्वतः सूर्याने प्रेरणा न करता त्याच्या प्रकाशानेच लोकत्रयात चांगले व्यापार चालतात, त्याप्रमाणे तो शरीरात निजल्यासारखा स्वस्थ असून आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात. आणि मायारूप पतिव्रतेच्या पत्नीव्रतात पडला याही एका कारणास्तव ज्यास पुरुष हे नाव प्राप्त झाले. परंतु सर्वज्ञ तुल्य वेदाने पुष्कळ तऱ्हेने विचार केला तरी ज्याचे अंगणही दृष्टीस पडत नाही व जे चैतन्य आकाशाचे पांघरून आहे असे त्या पुरुषाचे स्वरूप असल्याचे जाणूनच श्रेष्ठ योगीजन त्याला जीव व प्रकृती यांच्या पलीकडचा म्हणतात. तो एकनिष्ठ भक्तांचा शोध करीत त्यांचे घरी येतो. जो एकनिष्ठ भक्त काया वाचे मने करून परमात्म्याविना दुसरी गोष्ट ऐकत नाही, त्याच्या एकनिष्ठेचे पीक देणारे जणू उत्तम शेत आहे. हे पांडवा, हे त्रैलोक्य अधिष्ठान भगवत रूप आहे असा खरोखर ज्यांचा मनोभाव दृढबोध आहे, त्या आस्तिक भक्तांचा हा सदा राहण्याचा जणू आश्रम आहे. जे निराभिमानाचे वैभव आहे, जे गुणातीतांचे ज्ञान आहे व जे निष्पृहाचे सुखभोग घेण्याचे स्थान आहे, जे संतोषी पुरुषास वाढलेले ताट आहे, जे संसाराची चिंता न करणाऱ्या शरणांगताचे मायपोट आहे व जे भक्तीने चालणाऱ्याला मोक्षरूपी गावांची सरळ वाट, अशा ज्ञात्या पुरुषांचे किती वर्णन करू. परंतु ज्या ठिकाणी गेले असता मनुष्य त्या ठिकाणच होतो, तद्रुपतेला पावतो अशी ज्याची स्थिती आहे. थंडीच्या झुळुकाने जसे ऊन पाणीच थंड होते किंवा सूर्य उगवल्यावर अंधार प्रकाश रूप होतो, त्याप्रमाणे पांडवा अज्ञान व त्याचे कार्य जग आदी सर्व संसार त्या परमात्मरूपी गावाला त्या गेले असता तो संसार सर्वतोपरी मोक्ष सुखरूप होऊन राहतो. जसे लाकूड विस्तवात घातले असता विस्तवच होऊन राहते व अग्निरूप झाल्यानंतर लाकूडपणाने निराळे काढून म्हटले तर ते काही केल्या निराळे निघत नाही. ज्याप्रमाणे ऊसाची साखर झाल्यावर मोठ्या चतुर पुरुषासही त्या साखरेचा मूळचा ऊस करता येणे शक्य नाही. लोखंडाचे एक वेळ परिसाने सोने केल्यावर असा कोणता दुसरा पदार्थ आहे की त्याचे गेलेले लोखंड पण पुन्हा परत आणील. म्हणून दुधाचे तूप झाल्यावर ज्याप्रमाणे पुन्हा तुपास दूधपणा खात्रीने येत नाही, त्याप्रमाणे ज्या ब्रह्माप्रत गेले असता पुन्हा ज्ञानी भक्ताला जन्म नाही. जे स्वरूप तेच माझे खरोखर उत्तम ठिकाण म्हणजे मुख्य स्वरूप आहे. हे गुह्य अंतरंगातील वर्म तुला स्पष्ट करून सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे आणखी एका प्रकाराने हे वर्म पूर्ण निजधाम जाणणे सोपे आहे. तरी योगीजनी योग्य काली देहत्याग करून ज्या स्वरूपास मिळतात, तेव्हा अकस्मात असे घडते की जर योग्याचा अकाली देह पडला तर त्यांना पुन्हा देहच धारण करावा लागतो. म्हणून योग्याने अथवा अकस्मात योग्याचा अकाली देह पडला तर त्यांना पुन्हा देहच धारण करावा लागतो. म्हणून योग्याने शास्त्रोक्त शुद्ध काली जर देह ठेवला तर देह ठेवता क्षणी ते योगी ब्रह्म होतात. एरवी अकाली देह ठेवला गेला तर ते पुन्हा जन्मास येतात. त्याचप्रमाणे मोक्ष व पुनर्जन्म ही दोन्ही कालाच्या स्वाधीन आहेत. असा जो काल तोच प्रसंगानुसार तुला सांगतो. तर हे अर्जुना ऐक. मरणकाळाची गुंगी प्राप्त झाली असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या रस्त्याने निघतात. असा मरणकाल प्राप्त झाला असताना बुद्धीला भ्रांती गिळत नाही, स्मरणशक्ती आंधळी होत नाही व मनही मरत नाही. असा हा सर्व ज्ञानसाधनांचा समुदाय मरणरूपी टवटवीत असतो. पण तो अनुभविलेल्या ब्रह्मभावालाच गवसणी होऊन ब्रह्मानुभूती अभिव्यक्त झाल्यामुळे प्रसन्न असतो. अशा रीतीने हा मन बुद्ध्यादिकांचा समुदाय सावध असणे व तो सावधपणा शेवटपर्यंत टिकून राहणे हे जर अग्नीची सहाय्यता असली तरच घडेल. असे पहा की वाऱ्याने किंवा पाण्याने ज्या वेळेस दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्यावेळेस आपले डोळे व दृष्टी चांगली असताही जवळ असलेली वस्तू पाहू शकत नाहीत. त्याप्रमाणे देहवसनाच्या वेळेचा वायू प्रकोप वा त्रिदोषामुळे शरीर आत बाहेर कफाने व्यापले गेले म्हणजे जठराग्नीचे तेज विझून जाते. त्यावेळेस प्राणासच क्रियाशक्ती नसते. मग तेथे बुद्धी असून तरी काय करणार. म्हणून अग्नीशिवाय देहात चेतना टिकून राहत नाही. हे पहा, शरीरातील जठराग्नी जर नाहीसा झाला तर तो देह नसून ओला चिखल आहे. असे झाले असता साधक आपल्या आयुष्याची वेळ अंधारात चाचपडल्यासारखी घालवीत असतो.
वास्तविक अशा स्थितीत मागील केलेल्या अभ्यासाचे सर्व स्मरण तसेच सांभाळून ठेवून मग देह टाकून स्वस्वरूपाच्या ठिकाणी मिळवायचे असते. पण हे घडावे कसे? कारण त्यावेळेस तर त्या देहातील कपाच्या चिखलात चेतनाच बुडून गेलेली असते. त्यामुळे तेथे मागील व पुढील गोष्टीचे स्मरण राहत नाही. म्हणून मरणापूर्वी जो योगाभ्यास केला तो मरण येण्याच्या आधीच हिस्सा होतो. जसा आपण अंधारात ठेवलेली वस्तू सापडण्यापूर्वीच हातात घेतलेला दिवा मालून जावा त्याप्रमाणे स्थिती होते. आता या सर्व गोष्टी राहू दे. ज्ञानाला जठराग्नी हा मूळ कारण आहे आणि त्या जठराग्नीच्या बळाची मरणसमयी ज्याला पूर्ण सहाय्यता असावी, शरीराच्या आत जठराग्नीच्या ज्योतीचा प्रकाश असावा आणि बाहेर उत्तरायणापैकी कोणताही एक महिना आणि त्यातही शुद्ध पक्षाचा असावा. अशा प्रकारे सर्व योग चांगले जुळून आले असता जे ब्रह्माभ्यासी पुरुष आपला देह ठेवतात ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात. धनुर्धरा ऐक, त्या कालाच्या योगाचे असे इतके विलक्षण सामर्थ्य आहे म्हणून मोक्षप्राप्तीकरिता स्वस्वरूपी येण्यास हा सरळ मार्ग आहे. या मार्गात जठराग्नी ही पहिली पायरी आहे. अग्नीचे सतेजपण ज्योतिस्वरूप ही दुसरी पायरी आहे. दिवस ही तिसरी पायरी आहे आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आहे असे समज. आणि उत्तरायणातील 6 महिन्यांपैकी एक महिना ही जिन्याची वरची अगदी शेवटची पायरी आहे. अशा क्रमाने गेल्यावर योगी मोक्षसिद्धी स्वरूप घराला पावतो. हा उत्तम काळ आहे असे समज आणि यालाच अर्चिरा मार्ग असे शास्त्रात म्हणतात. आता मरण्यास योगी साधकांना अयोग्य काल कोणता तोही ओघानेच तुला सांगतो. ऐक. तरी मरणसमयी कफ वादादी दोषाच्या अतिभाराने अंतःकरणात अंधार गच्च भरून राहतो. सर्व इंद्रिये लाकडाप्रमाणे जड व कुंठित होतात. स्मरणशक्ती भ्रमात बुडते. मन वेडे होते. प्राण घोटाळतो. जठराग्नीचा अग्नीपणा जातो व मग त्याचा धूर चोहीकडे होतो. त्यामुळे शरीरातील ज्ञानशक्ती शरीरात कोंडून आच्छादित होते. ज्याप्रमाणे चंद्राच्या आड दाट व पाण्याने भरलेले ढग यावेत, मग त्यावेळी गडद अंधार न स्वच्छ प्रकाश असे झावळे अस्पष्ट झुंजूमुंजू उजेड असतो, त्याप्रमाणे तो मरतही नाही व पुरता सावधही नसतो. अशा जीवितास स्तब्ध स्थिती प्राप्त झालेली असते व आयुष्य हे मरणाच्या वेळेची वाट पाहत असते. अशा प्रकारे मन, बुद्धी व इंद्रिय यांच्या सभोवती धूर अतिशय कोंडून राहतो. त्यावेळेस जन्मभर संपादन केलेला अभ्यासाचा मार्ग संपूर्ण बुडून जातो. ज्या वेळेला हातात असलेले जाते त्यावेळी दुसरीकडून आणखी काय लाभ होईल याची गोष्टच कशाला. म्हणून मरणसमयी अशी अवस्था प्राप्त होते. अशी ही देहाच्या आतील स्थिती असून बाहेर कृष्ण पक्षाचा पंधरवडा असतो. त्यातही रात्र आणि दक्षिणायनातील 6 महिन्यापैकी एक महिना ही प्राप्त होतात. जन्ममरणाच्या फेऱ्यात वारंवार पाडणारे हे सर्व योग ज्यांच्या मरणसमयी एके ठिकाणी जुळून येतात त्यांच्या कानी सिद्धिरूप मोक्षप्राप्तीची गोष्ट कोठून पडणार. अशा वेळेवर ज्यांचे देहवासन होते त्याला तो योगी असल्यामुळे चंद्रलोकांपर्यंत जाणे घडते. मग तेथून तो माघारी फिरून जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो. हे अर्जुना, आम्ही मरणास अकाळ म्हणजे अयोग्य काळ म्हणून जो म्हटला तो हाच असे समज. तसेच जन्ममरणरूपी भावास नेणारा धूम्रमार्ग तोही हाच आहे. याच्याशिवाय दुसरा जो अर्चना मार्ग आहे तो भरवस्तीचा, वाहता, सहज, सोपा, अतिउत्तम व अगदी सुलभ असून मोक्षापर्यंत गेलेला चरमफल परिवसायी आहे. हे अर्जुना, असे हे 2 मार्ग अनादिकालापासून चालत आलेले आहेत. त्यापैकी एक सरळ आणि एक दुसरा वाकडा आहे. म्हणून ते तुला मुद्दाम बुद्धिपुरस्सर दाखविले आहेत. कारण त्या मार्गापैकी चांगला कोणता व वाईट कोणता हे तुला दिसावे आणि खरे खोटे ओळखावे. आपल्या हिताकरिताच ते हित कशात व अहित कशात आहे याचाही विचार करावयास हवा. हे पहा, उत्तम अशी नाव डोळ्यासमोर दिसत असतानाही खोल डोहात कोणी उडी घालील काय, किंवा ज्ञात असलेला राजमार्ग टाकून कोणाच्याने आडमार्गात शिरवेल काय. जो विष आणि अमृत ही दोन्ही ओळखतो त्याच्याने अमृत टाकवेल काय. त्याप्रमाणे जो सरळ मार्ग पाहतो तो आडमार्गाला जाणार नाही. म्हणून प्रथम खऱ्या खोट्याची चांगली पारख करावी. अशी पारख झाली म्हणजे मग तो केव्हाही संकटात पडत नाही. असा विचार केला नाही तर संकटात्मक मरणसमयी ह्या मार्गाचा घोटाळा होण्याची मोठी भीती आहे. कारण हा काल जर प्राप्त झाला नाही तर ज्या हेतूने जन्मभर अभ्यास केला तो हेतू व्यर्थ जाईल.
अर्चना मार्ग चुकला आणि तो योगी अकस्मात धूम्रमार्गात पडला तर जन्ममरणाच्या अनर्थ परंपरेत जुंपला जाऊन त्यास फिरतच राहावे लागते. अशी ही मोठाली संकटे पाहून ती एकदा कशाने दूर होतील म्हणून दोन्ही योग मार्गाचे चांगले स्पष्टीकरण करून तुला सांगितले. तर एका मार्गाने योगी ब्रह्मस्थितीरूप मोक्षाला जातो आणि दुसऱ्या एका मार्गाने जन्म मरण्याच्या फेऱ्यात पडतो. परंतु देहवसनाच्या वेळेस दैववशात ज्याला जो मार्ग प्राप्त होईल खरा. मरणकाळी अर्चना मार्ग भागास येतो की धूम्रमार्ग येतो हे अनिश्चित आहे असे पाहून अर्जुन खिन्न झाला. त्यावेळी देव म्हणाले, देहपातानंतर अर्चना मार्गाने ब्रह्मस्थिती प्राप्त होईलच असे म्हणणे व्यर्थ आहे. कारण अकस्मात प्रारब्धवशात कोणत्या वेळेस काय प्राप्त होईल कोणास ठाऊक, ते न कळे म्हणून ही गोष्ट राहू दे. तर आता देह राहो अथवा जावो, आम्ही केवळ ब्रह्मच आहोत. कारण दोरीवरील भासलेल्या सर्पाचा सर्पपणा अधिष्ठान दोरीच्या दृष्टीने मिथ्या आहे. आपल्यावर लाटा येतात किंवा नाहीशा होतात तेव्हा मला तरंगपणा आहे किंवा नाही याचा पाण्याला कधी भास होत नाही. कारण ते केव्हाही पाहिले तर जसेच्या तसे पाणीच कायम असते. ते पाणी लाटा उत्पन्न झाल्यामुळे जन्म पावत नाही किंवा लाटा नाहीशा झाल्यावर ते मरण पावत नाही. त्याप्रमाणे ते जे देही देहात राहूनही ब्रह्मरूप झाले, आता त्या ब्रह्मवेत्याच्या ठिकाणी देहाचे आडनाव सुद्धा उर्वरित राहत नाही. मग असे विचार करून पहा की कोणाच्या वेळेस कोणाचा नाश होतो. जर देश काल इत्यादी सर्व गोष्टी आपणच होऊन राहिला आहे तर मग ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा शोध का करावा व कोणी कोठे आणि कसे जावे. ज्या वेळेस घट फुटतो त्यावेळेस त्यातील आकाश नीट मार्गाला लागते. नीट मार्गाला लागले तर महाकाशाला भेटते, नाहीतर चुकते की काय. वस्तुस्थिती अशी आहे की त्यावेळेस घटाचा आकार तेवढा नाहीसा होतो. एरवी हे घटाकाश उत्पन्न होण्यापासून पूर्वीपासून उत्पन्न झाल्यावर व नाशानंतर रूप मूळचे महाकाश आहेच. तसे ज्ञानाच्या पूर्णतेने मी ब्रह्म आहे असा आत्मतत्वाने अनुभव आलेल्या योग्यास मार्गामार्गाचे संकट पडत नाही. यास्तव हे पंडुसुता तू योगयुक्त योग संपन्न हो. एवढ्याने तुला आपोआप नित्य प्राप्ती असलेल्या ब्रह्मस्वरूपता प्राप्त होईल. मग वाटेल त्या ठिकाणी वाटेल तेव्हा देह असो वा जावो, परंतु निष्प्रतिबंध व नित्य बंधरहित अशा खंडरेस ब्रह्मस्थितीत मुळीच बिघाड होणार नाही. तो योगी सृष्टीच्या आरंभी जन्मविकारात सापडत नाही, सृष्टीच्या अंती मरणविकारात बुडत नाही, सृष्टीच्या स्थितीकाली स्वर्ग व संसार सुख यांच्या मोहाने कधी फसला जात नाही. या बोधाने जो योगी सावध असतो त्यालाच या बोधाची फलप्राप्ती होते. कारण तो विषयोपभोग ओलांडून ब्रह्म रूपाला मिळतो. अर्जुना, त्या योगाच्या सुखाचे एवढे ऐश्वर्य केवढे आहे पहा की इंद्रादिक देवांना स्वर्गात नेहमी त्यांचे सर्वस्व म्हणून सुखोपभोगाने समृद्ध राज्याची कीर्ती चौकडे गाजली आहे. ते सुख ऐश्वर्य ओवाळून टाकलेल्या पदार्थाप्रमाणे तुच्छ मानून तो दूर लोटतो. आता हे योग्याचे सुख कसे मिळावे असे विचारशील तर कोणास जरी वेदांचे अध्ययनाने मिळणारे पुण्य लाभले अथवा यज्ञ करून त्याने पुण्याचे शेत पिकविले किंवा तप आणि दान करून सर्वस्व पुण्य मिळाले, अशा प्रकारच्या सर्व पुण्याचा मळा जरी फळाच्या भाराने फुलून आला तरी त्या निर्मळ शुद्ध ब्रह्माच्या आनंदाची बरोबरी यापैकी कोणाच्यानेही करवत नाही. जे नित्यानंदाच्या मानाने उपमेच्या ताजव्यात घातले असता कमी असून सुद्धा त्याच्या प्राप्तीकरिता वेद यज्ञादी साधनाची खटपट फार करावी लागते. स्वर्गसुखाचे वर्णन शास्त्रात केले आहे ते असे, जे स्वर्गसुख विटत नाही व संपतही नाही, भोगणाराच्या सर्व इच्छा पूर्ण करते व जे महासुखाच्या ब्रह्मसुखाचे धाकटे भावंडच आहे. अशाप्रमाणे वरकांती दिसणारे ते सुख व ज्यास अदृष्टाची बैसका आहे, म्हणजे जे मरणानंतर प्राप्त होते आणि जे 100 यज्ञ करूनही कित्येकांना साध्य होत नाही, असे जे स्वर्गसुख त्यास योगीश्वर आपल्या दिव्य दृष्टीच्या अटकळीने व कौतुकाने अनुमान करून पाहू गेले असता त्यांना ब्रह्मसुखाच्या पुढे ते स्वर्गसुख वजनाला हलके वाटते. मग अर्जुना, त्या स्वर्गादी सुखाची पायरी करून म्हणजे त्या सुखाची पायमल्ली करून ते योगी ब्रह्मपदावर आरूढ होतात. येथून पुढे श्री ज्ञानेश्वर महाराज भगवंताचे वर्णन करतात ते असे, जो भगवान श्रीकृष्ण स्थावर जंगमाचे एक परम भाग्य, जो ब्रह्मदेव शंकर यांनाही आराधना करण्यास योग्य व जो
योग्याचे उपभोग घेण्यास योग्य ऐश्वर्य आहे, जो सर्व कलांची कला म्हणजे कलात्वदाता आहे, जो परमानंदाची केवळ मूर्ती आहे, जो सर्व विश्वातील प्राणिमात्रांचे जीवन आहे, जो सर्वज्ञतेचा जिव्हाळा व यादव कुलांचा कुलदीपक असा जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला असे बोलला, असा कुरुक्षेत्रातील सर्व वृत्तांत संजयाने धृतराष्ट्राला सांगितला. तीच कथा पुढे ऐका असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.